उन्हाळ्याचे दिवस होते. गवताच्या पानातून एक छोटीशी मेहनती मुंगी अन्न शोधून परत आपल्या घराकडे जात होती. सकाळपासून ती सतत काम करत होती आणि गरमीमुळे तिला खूप तहान लागली होती. मुंगीने ठरवलं की जवळच्या नदीकाठावर जाऊन पाणी प्यावं. ती हळूहळू गवताच्या पानांमधून चालत नदीकाठावर पोहोचली. तिथलं पाणी थंडगार आणि स्वच्छ होतं. मुंगी पाण्याच्या काठावर जाऊन पाणी पिऊ लागली. पण अचानक पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. लहानशी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह तिच्यासाठी खूप जोरदार होता. मुंगी धडपडत तरंगत राहायचा प्रयत्न करत होती, पण ती हळूहळू प्रवाहाबरोबर दूर जात होती. तिचा जीव धोक्यात आला होता. ती हताश होऊन ओरडली, "मला वाचवा! कोणी आहे का?" त्यावेळी जवळच्या झाडावर बसलेला एक पांढरा शुभ्र दयाळू कबूतर ही सगळी परिस्थिती पाहत होता. कबुतराचं मन पिळवटून गेलं. त्याने ताबडतोब काहीतरी करायचं ठरवलं. कबुतराने आपल्या चोचीने झाडावरचं एक मोठं कोरडं पान तोडलं. त्याने ते पान हलकेच पाण्यात टाकलं, अगदी मुंगीच्या जवळ. मुंगीने लगेच त्या पानावर चढून स्वतःला सावरलं. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते पान किनाऱ्याकडे आलं आणि मुंगी सुरक्षित जमिनीवर उतरली. मुंगीने कबुतराकडे पाहून मनापासून म्हटलं, "माझा जीव वाचवल्याबद्दल तुला आयुष्यभर विसरणार नाही. तुझे उपकार मी नक्की फेडेन." काही दिवसांनी त्या झाडाखाली एक शिकारी आला. त्याच्या हातात जाळं होतं आणि तो कबुतराला पकडण्याच्या तयारीत होता. कबूतर खाली झाडाच्या फांदीवर निवांत बसलेला होता. त्याला काहीच संशय नव्हता. मुंगीने हे सर्व पाहिलं. तिच्या मनात लगेच विचार आला, हीच वेळ आहे उपकाराची परतफेड करण्याची. ती सरपटत शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि जोरात चावली. शिकारी वेदनेने "अरे!" म्हणून मागे सरकला. त्याच्या हातून जाळं खाली पडलं. तेवढ्यात कबुतराने संधी साधून पंख फडफडवले आणि आकाशात उंच उडून गेला. शिकारी रिकाम्या हाताने जंगलातून निघून गेला. कबुतराने वरून मुंगीला पाहिलं आणि हळुवार हसून मान डोलावली. मुंगीनेही आपल्या छोट्या पायांनी कबुतराला अभिवादन केलं.